जय जय नारायण नारायण हरी हरी जय जय नारायण नारायण हरी हरी स्वामी नारायण नारायण हरी हरी। सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज या ताईंचा अनुभव ऐकताना प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव स्किप न करता अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण स्वामींचे रोज नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन। स्वामी समर्थ आईची कृपा माझ्यावरती खूप आहे। स्वामी भक्तांनो, मी ख्रिश्चन आहे। ख्रिश्चन असल्यामुळे आमच्या घरी काही देवाचं होत नसतं, आमच्याच देवाचं करत असतो। आम्ही दुसऱ्या देवाचं काही खात नाही, प्रसाद वगैरे काही एक घेत नसतो। अगदी काय झालं ना की माझ्या घरामध्ये इतके प्रचंड भांडणं होत होते की बस। मला एक मुलगी आहे, ती 5 वर्षाची होती त्यावेळेस, आणि आमचे दोघांचे प्रचंड भांडणं झाले आणि त्यांनी मला माझ्या आईकडे नेऊन घातलं। आईकडे नेल्यानंतर जवळपास 5 महिने उलटून गेली, मी तिथेच होती। खूप टेन्शन येत होतं, कारण आईची परिस्थिती देखील ही नादानच होती। आता पुढचं कसं होणार याचंच काळजी लागून राहिली होती। मुलीचं कसं होणार, कारण एकच मुलगी होती। त्यानंतर मग असेच माझे दिवस चालले होते। मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला, तिला सर्व काही सांगितलं। त्यावेळेस ती म्हटली, अगं मला स्वामी समर्थांचे खूप सारे अनुभव आलेले आहे, तू एकदा शेवटचा पर्याय म्हणून स्वामींची सेवा करते का? त्यावेळेस मी तिला म्हटले की नाही, मी सर्व काही करून थकली आहे, आता काहीच करायचं नाही, जे होईल ते नशिबावरती सोडून द्यायचं। पण तिने मला इतका फोर्स केला ना की तू फक्त एकदा म्हणजे एकदाच करून बघ, यानंतर मी तुला कधीच म्हणणार नाही। तुला जर काही अनुभव आला नाही, काही प्रचिती आली नाही तर मी तुला कधीच म्हणणार नाही। बघ, तुझं जर जीवन जर छान होत असेल, सर्व आयुष्य व्यवस्थित होत असेल तर तुला करायला काहीच हरकत नाही, ती मला असं म्हटली। मग तिने मला स्वामींचे 11 गुरुवार व्रताविषयी सर्व काही माहिती सांगितली आणि मला तिने स्वामी चरित्र आणि स्वामींची एक छोटीशी मूर्ती आणून दिली। त्या दिवसापासून मग मी पहिला गुरुवार माझा आला आणि मी तिने सांगितले त्याप्रमाणेच गुरुवारची पूजा वगैरे केली। स्वामींचा गुरुवार झाला। त्यानंतर दुसऱ्या गुरुवारी काय झालं ना की ते माझ्या मुलीला नेण्यासाठी आले आणि माझ्या मुलीला माझ्यापासून लांब घेऊन गेले। आता मी तिला कॉल केला आणि म्हटलं की तू तर म्हटली होती सर्व व्यवस्थित होईल, ते तर माझ्या मुलीलासुद्धा माझ्यापासून लांब घेतलं, हे तर सर्व उलटच झालं गं, मी तर चांगल्यासाठी करत होते, असं स्वामी करतात का? त्यावेळेस ती मला म्हटली की नाही गं, असं नको टेन्शन घेऊ, स्वामींची काहीतरी यामध्ये लीला असेल, बघ तू काहीतरी होईल, असं ती मला म्हटली। आणि त्यानंतर मग मी पण तिच्यावरती विश्वास ठेवून सेवा केली। माझा 5वा गुरुवार असेल, 5व्या गुरुवारी तिकडे माझ्या सासरकडे एक दहावा होता, त्या दहाव्यासाठी मी तिथे गेली आणि त्यावेळेस मी घरी गेली माझ्या मुलीला भेटण्यासाठी। ज्यावेळेस मी घरी गेले त्यावेळेस सर्वजण म्हटले, आता जाऊ नको, तू थांब म्हणे। अक्षरशः 6 महिने माझा फोन नाही, कॉल नाही, माझं तोंड देखील बघत नव्हते। ते आज मला म्हणत होते की थांब, आता जाऊ नको। मी पण त्यांना सांगितलं, माझीही संसार करण्याची इच्छा आहे, मी पण संसार करेन, पण माझी एकच अट आहे, मी अशी स्वामी महाराजांची भक्ती करत आहे, मला ती निरंतर करून द्यावी, मी ते निरंतर करत राहणार आहे, असं मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं आणि ते देखील हो म्हटले। मग मी स्वामींची मूर्ती आणि हे घेऊन आली घरी आणि तिथून माझी सेवा सुरू झाली। 11 गुरुवार हे माझे चालूच होते। सर्व काही व्यवस्थित झालं होतं। त्याच दरम्यान काय झालं ना की अंगणवाडीमध्ये सुपरवायझरच्या पोस्ट सुटल्या होत्या, त्यासाठी मी फॉर्म भरला आणि स्वामींची सेवाही चालूच होती आणि माझा 17वा नंबर होता। 16वी मुलगी आली नाही, तिने कॉल उचलला नाही, म्हणून माझा तिथे नंबर लागला आणि मी गव्हर्नमेंट जॉबला लागली। त्यानंतर आमचे जे शेजारी होते त्यांना माझं हे देखवलं नाही किंवा काहीतरी, त्यांचे देखील आमचे भांडणं झाले। ते कोकणातील असल्यामुळे त्यांना खूप सारं येतं हे आम्हाला माहीत होतं, पण प्रचंड भांडणं झाले
आणि त्यांनी माझ्यावरती असा जादूटोणा केला, अशी करणी केली की अचानक होत्याचं नव्हतं होऊन बसलं. माझी जी मुलगी होती ती खूप हुशार होती. ती घरी सर्व काही सांगायची, पण शाळेत गेली, ती पेपरला लिहायला गेली तर तिला काहीच आठवत नसायचं. असं तिच्यासोबत झालं. आणि माझ्यासोबत अक्षरशः माझे जे डोळा होता तो पूर्णपणे सडला गेला होता. काय होत होतं काहीच कळत नव्हतं. आणि इतका प्रचंड त्रास व्हायचा मला की अक्षरशः मी स्वामींपुढे बसू शकत नव्हती. देवाचं मला काहीच करू वाटत नव्हतं. इतका प्रचंड त्रास होत होता. डोळ्याचे सर्व रिपोर्ट केले, सर्व काही नॉर्मल येऊ लागले होते. काय झालं काहीच कळत नव्हतं. त्यावेळेस मला म्हटलं, आता स्वामी तुम्ही सर्व काही जाणता आहात, काय झालं काही नाही, मला फक्त दाखवून द्या की मला काय झालं आहे आणि कुणी काय केलं असेल तर मला ते उघड आणा, मला याच्यातून बाहेर काढा स्वामी, मला तुमची सेवा करायची आहे, अशी मी स्वामींना कळकळून विनंती केली. आणि त्याच दिवशी मी 7 स्वामीचरित्र पारायणाचा संकल्प केला. माझे 2 पारायण इतके खडतर गेले पहिले की म्हणजे मला अक्षरशः तिथे बसूसुद्धा देत नव्हतं. मी उठत बसत कसं तरी ते पारायण पूर्ण केलं होतं. पण 3ऱ्या पारायणाच्या दिवशी जेव्हा मी बसले त्यावेळेस प्रचंड मला भयानक त्रास होऊ लागला. आणि माझ्या मागं जी पीडा लावलेली होती ती मला म्हणजे कळू लागली, दिसू लागली. अक्षरशः भिंतीवरती जो छक्का असतो त्याचं जे भूत असतं ते माझ्या मागे त्यांनी लावून दिलेलं होतं. ते टाळ्या वाजून मला बोलत होतं, चल इथून उठ, उठ पटकन उठ, इथं बसू नको, असं ते मला म्हणत होतं. आणि ते माझे केस मला दाखवत होतं, तुझ्या केसांनी ही करणी केली आहे असं मला दाखवत होतं. आणि मी ते तरी मी वाचायचं सोडलंच नाही. ते काहीही करून मी वाचतच राहिली. स्वामींना सर्व सांगत होती. अक्षरशः पूर्ण शरीर माझं थरथर थरथर कापत होतं. सर्व काही आवाज येत होता. घरचे देखील खूप प्रचंड घाबरले होते की हिला काय होत आहे, खरंच काहीतरी भयानक त्रास होऊ लागला होता. त्याच वेळेस काय झालं ना की मी अशी फरफटत माझ्याच येणी अशी जोरामध्ये हात आपटत आपटत माझ्या दरवाजामध्ये गेली. दरवाजामध्ये गेल्यानंतर मी माझेच हात जोरामध्ये दरवाजात आपटले आणि मला असं जाणवलं की माझ्या अंगातून काहीतरी बाहेर पडलं आहे. आणि त्याच दरम्यान घराबाहेर ते पडलं. आणि त्यावेळेस मला थोडंसं असं बरं वाटायला लागलं, छान फील व्हायला लागलं. आणि त्याच दिवशी स्वामींनी माझ्या अंगातील जे वाईट होतं ते पूर्णपणे काढून टाकलं. आणि त्या दिवसापासून सर्व काही व्यवस्थित झालं. स्वामी कृपा ही खरंच खूप आगाध आहे. मी तर काही केलं नव्हतं, खूप काही केलं नव्हतं. आमच्या घरामध्ये अक्षरशः स्वच्छता देखील खूप नाही, तुम्हाला पण माहीत आहे. पण जशी माझी भक्ती आहे, जशी मी सेवा केली त्याचं फळ स्वामींनी मला खूप काही दिलं. मी स्वामींना मरेपर्यंत कधीही विसरू शकणार नाही. कारण माझ्या आयुष्यात एवढं भयानक दुःख होतं, त्या दुःखामध्ये मी जगूच शकली नसती. माझ्या मिस्टरांनी मला आणलं, त्यानंतर एवढा मोठी करणीबाधा, एवढा मोठा त्रास माझ्या स्वामींनी दूर केला, हे खूप आहे. त्या दिवसापासून आमच्या घरातील सर्वजण हे स्वामी सेवेमध्ये आले. माझे मिस्टर देखील स्वामींची खूप सेवा करू लागले. माझे मिस्टर कधी कामाला जात नव्हते, मला त्यांचा खूप त्यामुळे आमचे देखील भांडणं होत होते. पण त्या दिवसापासून मिस्टर कामाला देखील जाऊ लागले, 2 पैसे घरात आणू लागले, मुलीचाही व्यवस्थित झालं, सर्व काही व्यवस्थित चालू झालं आहे. आता घरामध्ये खूप स्वामी सेवा चालू आहे आणि स्वामींची खूप छान प्रचिती येते. आमच्या दिव्यामध्ये स्वामींचे खूप छान छान आकार तयार होत असतात, स्वामी प्रचिती देतात, खूप छान वाटतं. खरंच स्वामी भक्तांनो, प्रत्येकाने स्वामींची सेवा करा आणि हा अनुभव घेऊन बघा. ज्यांना कोणाला खूप त्रास आहे ना त्यांनी फक्त मनापासून स्वामीची सेवा करत राहा, नक्की तुम्हाला देखील माझ्यासारखा अनुभव येईल. मी जे काही तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यातील एक शब्द देखील आज खोटा नाही, प्रत्येक शब्द हा खरा आहे. माझा आलेला हा असा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता, किती छान प्रचिती आहे. खरंच हम गया नहीं जिंदा ही याची प्रचिती स्वामी वारंवार देत असतात. जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं तिथे वाईट शक्ती देखील काहीच करू शकत नाही. स्वामी त्याला घालवतात, सर्व काही व्यवस्थित करतात. फक्त श्रद्धा भाव हा खूप महत्त्वाचा आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.